मालेगाव अत्याचार प्रकरणात आज सगळ्यात मोठी घडामोड. नराधमाला कोर्टात हजर केल्यानंतर त्याने सांगितलं भलतं सत्य. हे सत्य ऐकून महाराष्ट्र हादरला. एक घटना जी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यामधील डोंगराळे गावात घडली, जिथे एका चिमुकलीवर अत्याचार प्रकरणाची बातमी समोर आली. रविवारी घडलेली घटना जिने संपूर्ण महाराष्ट्रासहित देशाला हरवलं. पण जेव्हा आज या प्रकरणात एक भलतं सत्य उघडकीस आलं, त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला दुसरा मोठा धक्का बसलाय. एक सत्य आज बाहेर आले, जे ऐकून महाराष्ट्र आज पुन्हा एकदा हादरला आहे. नराधमाला आज कोर्टात हजर केलं गेलं. पण जेव्हा मुख्यमंत्र्यांनी यावर निर्णय घेतला, मुख्यमंत्र्यांनी असा कडक निर्णय घेतलाय की ज्यामुळे या नराधमाला आता फाशी होणार आहे. अखेर या चिमुकलीला न्याय मिळणार आहे. अखेर ते सत्य उघड झालं. चिमुकलीच्या आई वडिलांनी, गावातल्या नागरिकांनी जी मागणी केली होती, अखेर ती मागणी मिळाली. त्या मागणीला मान्यता मिळाली. आज तो निर्णय झाला. ते सत्य उघड झालं, ज्यामुळे महाराष्ट्राला एक आणखी मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणात आज नेमकं काय घडामोडी घडल्या, मुख्यमंत्र्यांनी काय निर्णय घेतला, या नराधमाला कशा पद्धतीनं फाशी होणार आहे, चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. रविवारी 16 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना घडली, जिने संपूर्ण राज्याला कायमचा हादरा दिला. त्यावेळेस ही घडलेली ही घटना फक्त एका कुटुंबाच्या किंवा एका गावाच्या बाबतीत नव्हती, तर तिने अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यातून पाणी आणलं. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे नावाचे एक गाव. एका रविवारी त्या गावात जी क्रूर घटना घडली, तिने मानवतेला प्रश्न विचारला. एका 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर अन्याय झालेल्या अत्याचाराची ही घटना, जी एक गुन्हा न राहता न्याय व्यवस्थेसमोर एक आव्हान बनली होती. या घटनेचा तपास जेव्हा सुरू झाला, जेव्हा आरोपीला पकडण्यात आलं, कोर्टात हजर करण्यात आलं, तेव्हा जे सत्य निघालं ते ऐकून महाराष्ट्राला सगळ्यात मोठा धक्का बसला. खरंच ही घटना का झाली होती? एक सुडाची भावना होती की दुसरंच काय होतं? हा व्यक्ती कोण होता? या व्यक्तीने असं काय केलं? खरंच हे ऐकल्यानंतर तुम्ही थक्क व्हाल. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातले डोंगरांच्या कुशीत बसलेले एक छोटं गाव, ज्याचं नाव डोंगराळे. रविवारची दुपार होती. गावातला वारा मंदावला होता. जणू काही सगळं निवांत होतं. जणू काही वादळाच्या आधी येणारी ती शांतता होती. आणि या शांत वातावरणात एका घराच्या अंगणात नेहमीसारखं खळखळून असणारी छोटीशी परी बागडत होती, जिचं वय 3.5 वर्ष. हातात लहानसं खेळणं, तिच्यासाठी तिचं जग म्हणजे तिचं घर, तिचे आई वडील, आजी आजोबा, अंगणातली ती माती तिथे होत होती. आई घरातल्या कामात गुंतलेली, वडील कामानिमित्त बाहेर गावी गेलेले, आजी आजोबा शेतात. घरातल्या आतल्या कामाच्या व्यस्ततेत आईला समजलं नव्हतं की तिच्या चिमुकलीसोबत आता काय होणार आहे. तिला वाटलं माझे बाळ अंगणात सुरक्षित खेळतं आहे. तिचं गोड किलबिलनं घरात आईला ऐकू येत होतं. ती काय खेळते आईला समजत होतं. पण तो दिवस 16 नोव्हेंबर रविवारचा होता. त्या चिमुकलीसाठी तो दिवस काळ ठरला. पण त्याच दुपारी गावामध्ये एक विकृत मनोवृत्तीचा व्यक्ती त्या चिमुकलीवर नजर ठेवून होता. आईला बाहेरचा आवाज येणं अचानक थांबलं होतं. अचानक आवाज येणं बंद झालं. तिची मुलगी कुठं गेली असेल? आईला 2 क्षण प्रश्न पडले. आई घराच्या बाहेर येऊन पडली. घराच्या बाहेर येऊन पाहते तर काय, मुलगीचा आवाज येत नव्हता. मुलगी नव्हती. मग मुलगी कुठं गेली? त्या मुलीची गोड किलबिल कशी काय शांत झाली? आईच्या मनात छोटीशी पाल चुकलुकली. आई धावत बाहेर आली. पाहिलं तर अंगण रिकामं होतं. तिची खेळणी तशीच पडली होती. सुरुवातीला वाटलं खेळता खेळता शेजारी गेली असेल. आईनं तिचं नाव घेत हाका मारायला सुरुवात केली. मुली ओ, ए बाळा, कुठे आहेस तू? पण दुपारचं अगदी अंगण शांत जणू गप्प झालं होतं. एकही हात परत आली नाही. मिनिट जात होती, तास जात होते. आईच्या काळजातली धडधड वाढत होती. 2 तास झाले, 3 तास झाले. 4 ते 5 तासापासून मुलगी बेपत्ता होती. शेजारच्या घरी तपासणी केली. शेजारी मुलगी नव्हती. आता ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. तब्बल 3-4 तास झाले. चिमुकली मुलगी कुठे गेली असेल? पण अक्षरशः संपूर्ण गाव मदतीला आलं. गाव छोटंच होतं, पण एकोपा जबरदस्त होता. कोणाला वाटलं मुलगी विहिरीपाशी गेली असेल, कुणी तळ्यापाशी गेली असेल, कोणाला वाटलं रस्त्याकडे धावत गेली असेल. त्यामुळे कुणी विहिरीपाशी गेलं, तर कुणी तळ्यापाशी गेलं, तर कुणी रस्त्याने धावत होतं. आई मात्र थरथरत्या आवाजात एकच पुन्हा पुन्हा म्हणत होती, माझं बाळ मिळवा, कुणीतरी माझं बाळ शोधा. अक्षरशः आईच्या डोळ्यातून पाणी येत होतं. पण तिला काय माहित होतं, पुढील 1 तासामध्ये तिच्या मुलीची जी अवस्था दिसणार होती आणि त्यामुळे संपूर्ण देशामध्ये एक प्रकारचा धक्का बसणार होता. सायंकाळचे 5 वाजले. अंधार दाटू लागला. गावाच्या काळजावर भीतीचा आणि चितेचा एक मोठा दगड बसला होता. अखेर रात्री उशिरापर्यंत शोध थांबला नाही. तोपर्यंत एका जणाने पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. गावात सगळीकडे शोधाशोध झाली. गावातले निम्मे लोक परत घरी निघून गेले होते. पण अखेर पोलिसांची पथकं दाखल झाली. पोलिसांची पथकं दाखल झाल्यानंतर मुलीच्या आईवडिलांच्या जीवात जीव आला. गावकरी निघून गेले. पण
पोलिसांनी एका वेगळ्या पद्धतीनं तपास सुरू केला. हा तपासही अतिशय जबरदस्त होता. या तपासात उघड झालेलं सत्य आणि आजचं सत्य याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक होता. 7 वाजण्याच्या सुमारास गावातील काही तरुणांनी मोबाईल टावरच्या परिसरात एका झुडपामध्ये एक विचित्र दृश्य पाहिलं. टॉर्चच्या प्रकाश रेषा जणू झुडपाच्या दिशेने सरकल्या. हजारो लोक टॉर्च घेऊन त्या टावरच्या झुडपापाशी जात होते. लोकांच्या छातीत धडधड वाढली. पुसटचं दिसत होतं. लोकांच्या मनात जे चित्र येत होतं तेच असेल का? आई तर अक्षरशः घाबरली होती. तिला वाटलं काय झालं असेल. आणि अचानक त्या प्रकाशाच्या वर्तुळात सगळ्यांच्या अंगाचा थरकाप उडवणारं दृश्य दिसलं. झुडपात ती चिमुकली शांत पडलेली. तिच्यासोबत काहीतरी भयंकर घडलं होतं हे स्पष्ट दिसत होतं. शनगर गाव गप्प झालं. फक्त एकच आवाज ऐकू येत होता, तिच्या आईचा हंबरडा, आई वडिलांचा टाहो, गावकऱ्यांचा आक्रोश याने संपूर्ण रात्र थरारली. गावात आता रात्रीच्या अपेक्षा अंधार मनात उतरला होता. अखेर ती चिमुकली सापडली होती त्या झुडपात शांत पडलेली. पण त्याच वेळी आता तपासाला वेगळं वळण लागणार होतं. आता तपास सुरू झाला होता. पोलिसांचं लक्ष आता एका अशा विचित्र गोष्टीकडे जाणार होतं की ज्यामुळे त्या नराधमाला अटक होणार होती. त्यांनी पाहिलं टॉवरच्या परिसरातील एका घराच्या भिंतीवर त्यांचं लक्ष गेलं. त्यांनी पाहिलं तर त्या दरवाजावर, त्या भिंतीवर रक्ताचे ताजे डाग दिसले. हे डाग कोणाचे होते? हे डाग कोणाचे होते? त्या घराचा पत्ता कोण होता? आणि अखेर पोलिसांना तो महत्वाचा तपासाचा दुवा सापडला. पोलिसांना एक महत्वाचा धागा मिळाला होता. हे डाग कोणाचे होते? आणि हा नराधम गावात शांतपणे वावरत होता का? रात्रीच पोलिसांनी त्या घरापाशी घेराव घातला आणि अखेर ते घर होतं विजय संजय खिरनार नावाच्या 24 वर्षाच्या तरुणाचं. रक्ताच्या डागांनी, तांत्रिक पुराव्याच्या आधारांनी पोलिसांनी अर्ध्या तासात विजयला ताब्यात घेतलं. सुरुवातीला त्याने टाळाटाळ केली. विचारपूस केल्यानंतर त्याच्या कसून चौकशी समोर तो जास्त काळ टिकू शकला नाही. आणि मग त्याने जे सत्य सांगितलं ते ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्याला विचारलं, तू हे का केलंस? त्यावर त्याच्या प्रश्नाचं उत्तर जे होतं ते ऐकून संपूर्ण देश हादरला होता. तो म्हणाला, तिच्या वडिलांचं आणि माझं भांडण झालं होतं आणि मला बदला घ्यायचा होता. एका क्षुल्लक भांडणातून त्याने सूड उगवला का? की दुसरं काही कारण होतं? एका 3.5 वर्षाच्या निरागस मुलीवर त्याने बदला कसा काय घेतला? हा बदला म्हणायचा काय विकृती? एका निरागस जीवाचा बळी केवळ सोडापोटी घेतला गेला की याच्या मागे आणखी काय होतं? आरोपी विजय खैरनारला तातडीने अटक झाली आणि मग काय गावातली आग शांत झाली असं होणार नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळ उजाडली. ती न्यायाच्या मागणीने सकाळ झाली, पण गावातला सूर्य आज उजळून निघाला नाही. थकलेले चेहरे, सुजलेले डोळे. गावातला प्रत्येक माणूस रात्रभर रडून रडून थकला होता. त्यांच्या मनात एकच भावना होती, ती म्हणजे अन्यायाचा बदला हवा. मालेगाव कुसुंबा महामार्गावर अक्षरशः ज्वालामुखी उसळला. नागरिक, विशेषतः महिला रस्त्यावर उतरल्या. त्यांच्या डोळ्यात भीती नव्हती, फक्त तीव्र वेदना, न्यायाची मागणी. त्यांनी रस्ता जाम केला. 5 तास रस्ता झोकून धरला. आमचं बाळ एवढ्या छोट्या वयात, ज्याने कुणी केलं त्याला फाशी द्या, हा आक्रोश प्रत्येक आईच्या मनात पेटलेला. गावातील 1000-1200 लोक रस्त्यावर उतरले. ही वेदना इतकी खोल होती की कुणा शब्दात सांगता येत नव्हती. अखेर राजकीय नेत्यांनी भेट दिली. पोलिसांनी कठोर कारवाईचं आश्वासन दिसून दिलं. पण गावकऱ्यांच्या डोळ्यात फक्त एकच मागणी होती, आमच्या बाळाचं जे झालं ते पुन्हा कधीच कोणाच्या मुलीला होऊ नये. त्यामुळे या नराधमाला अशी शिक्षा द्या की ही संपूर्ण नराधमासाठी एक धडा होईल. जनतेचा हा संताप अखेर राजधानी मुंबईपर्यंत पोहोचला आणि अखेर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ या प्रकरणात लक्ष घालून एक ऐतिहासिक निर्णय घेतला. गावकऱ्यांच्या वतीनं स्थानिक लोकप्रतिनिधीच्या प्रयत्नांनी मुख्यमंत्र्यांनी निवेदन स्वीकारले आणि त्यांनी एक मोठा निर्णय घेतला. या खटल्याचा तपास फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश दिले. आणि इतकंच नव्हे तर ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम साहेबांसारखा विविध तज्ज्ञ उपलब्ध करून देण्याची घोषणा देखील स्वतः मुख्यमंत्र्यांनी केली. या घटनेनंतर सरकारनं अत्यंत वेगानं पावलं उचलली. नराधमाला कठोर शिक्षा होईल यासाठी तात्काळ यंत्रणा कार्यान्वित झाली. आज या खटल्यात जलद गतीने सुनावणी होणार आहे. आज दुपारीच आरोपीला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं. कोर्टामध्ये सगळी त्याची साक्ष घेण्यात आली, प्रश्न उत्तर देखील घेण्यात आले आहे. मग त्या चिमुकलीचा जो मृत्यू आहे ती केवळ एक दुर्दैवी घटना नव्हती, ती डोंगराळे गावासाठी, संपूर्ण समाजासाठी एक नवीन जनजागृतीची सुरुवात बनली होती. आता कोणत्याही मुलीला भीती नसेल यासाठी प्रत्येक गावकरी नागरिक आपल्या स्तरावर काम करणार आहे. या घटनेतून संपूर्ण महाराष्ट्राला हादरा देईल इतकं मोठं शोक, इतकं मोठं दुःख त्यामध्ये बाहेर आलं आहे. पण नक्कीच या चिमुकलीला न्याय मिळणार आहे यात शंकाच नाही. कारण की आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घातल्यामुळे फास्ट ट्रॅक न्यायालयाच्या माध्यमातून हे प्रकरण अतिशय वेगानं, म्हणजे येणाऱ्या काही तासामध्येच याच्यामध्ये मोठ्या घडामोडी घडतील आणि नराधमाला योग्य ती शिक्षा देखील त्या ठिकाणी होणार आहे. कठोरमधली कठोर शिक्षा होणार असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलंय. मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की अशी जी मनोवृत्ती आहे त्याला ठेचून काढण्याचं काम आमचं सरकार करणार आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या मनोवृत्तीला कुठे थारा मिळणार नाही. अशी विकृत मनोवृत्ती समाजातून कशी नष्ट होईल अशा प्रकारची
महत्त्वाची पावलं आता सरकारच्या माध्यमातून उचलली जाणार आहे. नक्कीच संपूर्ण जनतेतून या निर्णयाचं कौतुक किंवा एक स्वागत त्या ठिकाणी होताना दिसत आहे आणि नक्कीच या प्रकरणामध्ये आता न्याय मिळणार आहे अशी त्या ठिकाणी खात्री निर्माण झाली आहे. त्यामुळेच आता या घटनेविषयी तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुमच्या मुलामुलींच्या सुरक्षिततेसाठी काय आपण काळजी घ्यायला हवी? नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.